हॅलो हॅलो. थोडं चाटीला घेऊन द्या. मग चालवलं की नाही सुरुवाती बरोबर. चल 9:50 झाले. हॅलो हॅलो. हनम्याची खीर चाकतो चोखोबाची गुरे राखतो. हनम्याची खीर चाकतो चोखोबाची गुरे राखतो. पुरंदराचा परमात्मा पुरंदराचा परमात्मा वाली दामाजीचा कांगडा राजा पंढरीचा कांगडा
आणि आज कोकणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपला तालुका मालवण आणि आज मालवण तालुक्यात मालवण पाण्यामध्ये छत्रपती बांधला किल्ला आणि तोच ठरला संपूर्ण भारत देशामध्ये स्वर्गाहून सुंदर असलेला आपला सिंधुदुर्ग जिल्हा आपला सिंधुदुर्ग जिल्हा आपला सिंधुदुर्ग जिल्हा आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात मसुरे हे माझं गाव आणि या मसुरे गावच्या आंगणेवाडीतील आई भराडी चरणी नतमस्तक होऊन सांगतो उमेश कुंडली बंधारे असं माझं नाव उमेश कुंडली बंधारे असं माझं नाव तसेच आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुढे झालेल्या या देवगडच्या अशा या पंचक्रोशीमध्ये निसर्गाच्या सौंदर्य नटलेल्या पडेल गावामध्ये मधली वाडी विकास मंडळ पडेल यांच्या वतीने रविवारची सत्यनारायणच्या महापूजेचं आयोजन केलं आहे आणि त्या निमित्ताने आपल्या कोकणाची शान आपल्या कोकणाचं खास आकर्षण पारंपरिक भजनाचा नक्की सामना मी स्वतः उमेश वंजारे आणि माझ्या आजच्या जोडीवाले सर्वांचे सुजित करत आम्हा दोन्ही मुलांना इथे आमंत्रित करून जमलेल्या तमाम भक्ती रसिकांची अनमोल अशी सेवा करण्याची सुसंधी आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल या मंडळाचे पदाधिकारी शेजारी पाजारी मित्र मंडळी या सर्वांना किमान धन्यवाद देऊन आजच्या या कार्यक्रमासाठी खास वेळात वेळ काढून आवर्जून उपस्थित झाले मान्यवर धन्यवाद मान्यवर धन्यवाद याचबरोबर सर्व नाट्यकर्मी कलावंतांचं माझ्या गावदेवी असेल मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतोय त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी मला फोनवरून संपर्क केला तर या मंत्री विकास वाडी मंडळाचे सर्व सन्माननीय अध्यक्ष श्री बिपिनजी येराव यांचं सुद्धा लाख लाख आभार मानतोय त्यांचे आशीर्वाद घेतोय त्याचबरोबर इतर सर्व पदाधिकारी मित्रमंडळी यांना सुद्धा किंवा धन्यवाद देऊन पुन्हा एकदा संपूर्ण जगन्नाथचा आराध्य दैवत श्री गणेशाला वंदन करून विद्येचा आराध्य दैवत सरस्वती मातेला वंदन करून अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून वाणी राम दैवत श्री बसवेश्वराचे नतमस्तक होऊन आणि मूर्तीचा मी सांगेन नतमस्तक होऊन आई गावदेवीच्या आशीर्वाद घेऊन माझी दिवस होऊन आई भवानीच्या नतमस्तक होऊन सत्याचा नतमस्तक होऊन आई गाव भजन रसिकांना विनम्र अभिवादन करून आजच्या या पारंपरिक भजनाच्या पहिल्या पर्वाला सुरुवात करतोय जय हिंद महाराष्ट्र जय हिंद महाराष्ट्र जय हिंद महाराष्ट्र धन्यवाद मंडळी. उपस्थित सर्वांना उत्तम आरोग्य दंड आयुष्य त्या परमेश्वराने द्यावं त्याचबरोबर आई लक्ष्मीचं वरद हस्त तुम्हा सर्वांच्या कुटुंबियामध्ये राहावा आणि तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ते या सत्यनारायण पूर्ण करावी अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतोय आणि त्याचबरोबर आमचा आवाज सुस्पष्टरित्या तुमच्यापर्यंत जे पोहोचवतायत ते सन्माननीय हेमले डेकोरेटर्स दत्तगुरु हेमले दत्तगुरु डेकोरेटर्स यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण काय सारी जिंदगी आहे. एखाद्या डॉक्टरला वाटतं आपण काहीतरी आजारी पडावं, एखाद्या मेकॅनिकला वाटतं आपली गाडी किंवा इंजिन आपलं बंद पडावं, एखाद्या इंजिनियरला वाटतं कर्जबाजारी होऊन का होईना आपण एखादं घर बांधावं, एखाद्या वकिलाला वाटतं आपण कधीतरी कुठेतरी कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकावं. एवढंच नव्हे तर अंतयात्रेचं सामान विकणाऱ्याला सुद्धा वाटतं की आपण कधीतरी मरावं. पण फक्त आणि फक्त एका डीजे साऊंड सिस्टीम वाल्यालाच वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये एखादा आनंदाचा क्षण यावा आणि आपण त्यांचा हा डीजे लावून नाचावं. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. पुढे एकदा तुम्हा सर्वांचे लाख लाख आभार मानतोय. आ
गुरु म्हणजे भक्ती, गुरु म्हणजे भक्ती, गुरु म्हणजे भक्ती, गुरु म्हणजे भक्ती, गुरु म्हणजे शक्ती, गुरु म्हणजे शक्ती, गुरूंचा करा आठव, गुरूंचा करा आठव, गुरूंचा करा आठव, गुरूंचा करा आठव, गुरु निवारी कर्म साठव, गुरु निवारी कर्म साठव, गुरु निवारी, गुरु निवारी, गुरु निवारी कर्म साठव, गुरु निवारी कर्म साठव, गुरु म्हणजे प्रेमानंद, गुरु म्हणजे प्रेमानंद, गुरु तोची सच्चिदानंद, गुरु तोची सच्चिदानंद, गुरूंचे करा भजन भजन, गुरूंचे करा भजन, गुरु करी दुःख निवारण, गुरु करी दुःख निवारण, गुरुनामाचा महिमा, नामाचा महिमा, नामाचा महिमा, गुरुनी मोक्षधामा, गुरुनी मोक्षधामा, गुरुनी मोक्षधामा, गुरुज्ञानाची सुरुवात, ज्ञानाची सुरुवात, ज्ञानाची सुरुवात, गुरु अज्ञानाचा अंत, अज्ञानाचा अंत, अज्ञानाचा अंत, संदेश करावा, संदेश करावा,
दक्षिणा हीच गुरु दक्षिणा. हरिवणा पुंडली कवरदा अनादि सिद्ध पंढरपूरवासी राजाधिराज श्री पंढरीनाथ श्री संत शिरोमणी नागराज ज्ञानेश्वर श्री जगद्गुरु तुकाराम सच्चिदानंद श्री गुरु साईनाथ कुलस्वामी भवानी सैराम प्रेमाते तुझा आई भरारी आई भावनारी आई साजी श्री स्वामी समर्थ श्री सत्यनारायण छत्रपती शिवाजी सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्री प्रमोदुरी बजरंग. तर पेटीचा आवाज आहे ना. माईक चालू. या ठिकाणी भजनाच्या सुरुवातीलाच बाजीराम वारीक यांच्याकडून भजनाची चांगली सुरुवात केल्याबद्दल या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक आपल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय आणि त्या सत्यनारायणांनी प्रार्थना करतोय की त्यांच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती त्या परमेश्वराने लवकरात लवकर पूर्ण करावी. खरोखरच काय मंडळी, आजच्या रात्रीमध्ये जे काही नामस्मरण होणार आहे त्याचं खऱ्या अर्थाने पुण्य आमच्यापेक्षाही जास्त तुम्हाला मिळणार आहे. ते आयोजकांना मिळणार आहे आणि संपूर्ण भजन श्रोत्यांना मिळणार आहे. कारण नवविधा भक्तीमध्ये जे काही भक्तीचे प्रकार सांगितलेले आहेत त्यामध्ये श्रवण भक्तीला अनन्यसाधारण महत्व दिलेलं आहे मंडळी. कारण भक्ती म्हटली तर जी काही 4 युग होऊन गेली, सतयुग गेलं, त्रेतायुग गेलं, द्वापारयुग गेलं आणि त्यानंतर हे कलियुग आलं. सत्ययुगामध्ये काय मार्ग होता? प्रत्येक युगामध्ये परमेश्वराला प्रसन्न करून घ्यायचा एक एक मार्ग होता. सत्ययुगामध्ये काय होतं तर ते ध्यान, त्रेतायुगामध्ये यज्ञ, द्वापार युगामध्ये पूजा आणि या कलियुगामध्ये काय असेल तर ते नाम आहे मंडळी. मग ते नाम तुम्ही भजनाच्या माध्यमातून घ्या, कीर्तनाच्या माध्यमातून घ्या, सत्संगाच्या माध्यमातून घ्या, प्रवचनाच्या माध्यमातून घ्या, पण ते नामस्मरण होणं गरजेचं आहे. आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या मधलीवाडी विकास मंडळाने या भजनाला पसंती दिली आहे. नुसती भजनाला पसंती दिलेली आहे, कुठलाही आमने सामनेचा कार्यक्रम ठेवलेला नाही, तर आपली संस्कृती पुरेपूर जपण्याचा प्रयत्न केलाय. तो पण या पारंपरिक भजनाच्या माध्यमातून. एकदा त्यांच्यासाठी टाळ्यांचा वर्षाव करा सगळ्यांनी. बरोबरच आज तुमच्याकडे पाहिलं ना, आज हा कार्यक्रम बघून हे नयनरम्य देखणं असं दृश्य पाहिल्यानंतर बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम होतात, पण इतकं सुंदर नियोजन आणि आयोजन. कारण कुठल्याही कार्यक्रमाचं जर आयोजन करायचं म्हटलं तर त्यासाठी नियोजन लागतं, नियोजन. पण ते नियोजन जर सुनियोजन असेल ना तर तो खऱ्या अर्थाने कार्यक्रम यशस्वी होतो. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण आज इथे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत मंडळी. बरोबर, आज सार्वजनिक विहीर आहे आणि त्या विहिरीचं पाणी एक जीवनदायिनी म्हणून तुमच्या प्रत्येकाच्या नसानसांमध्ये वाहत आहे. म्हणूनच त्याच ऊर्जेने तिच्याच आशीर्वादाने तुमच्या हातून
एवढ्या भरगच्च अशा कार्यक्रमांचं आयोजन होत आहे आणि खऱ्या अर्थाने त्या पाण्याचं खऱ्या अर्थाने सार्थक झाल्यासारखं प्रत्येकाला इथे आलेल्याला प्रत्येकाला वाटतंय मंडळी. बरोबर 1963 पासून आज तुमच्यावर पुरेपूर आशीर्वाद आहे आणि हे सोपं नाही मंडळी. एखाद्या गावाचा विकास करायला जा किंवा एखाद्या वाडीचा विकास करायला जा त्यासाठी 4 जण लागतात. 4 जण कोण? एक म्हणजे पैसा. ज्याच्याकडे पैसा आहे त्याने मंडळासाठी पैसा द्या. ज्याच्याकडे कष्ट आहेत त्याने मंडळामध्ये जाऊन कष्ट करा. ज्याच्याकडे वेळ आहे त्याने मंडळासाठी जाऊन वेळ द्या. पण ह्या तिघापैकी ज्याच्याकडे कायच नाही त्यांना निदान गप्प तरी बसा. कारण पहिल्या तिघांची कधीच अडचण नसता, पण ज्याच्याकडे कायच नाही त्याचीच वळवळ जास्त असते आणि हीच वळवळ तुमच्या विकासाची चळवळ मोडीत काढता. म्हणून अशांपासून लांब राहा. पण या ठिकाणी आल्यानंतर कारण बघा रावण ज्यावेळेला मृत्यूशी झुंज देत होता त्यावेळेला तो प्रभू रामचंद्राला एक चांगली गोष्ट सांगून गेला. अरे मी तुझ्यापेक्षा सगळ्याच बाबतीमध्ये मोठा होतो. वयाने, ताकदीने, बुद्धीने एवढंच नव्हे तर माझं कुटुंब सुद्धा तुझ्यापेक्षा मोठं होतं तरी सुद्धा या युद्धामध्ये मी हरलो. का? कारण माझा भाऊ माझ्या विरोधात होता आणि तुझा भाऊ तुझ्या बरोबर होता. मंडळी ही एकीची ताकद आहे आणि तुमच्या या बदलीवाडी विकास मंडळातील एकीला या ठिकाणावरून मी सॅल्यूट करतोय. बरोबर. आणि तुमच्यासाठी बोलायचं झालं तर काळजातले भाव हे नजरेने बघून कळत नसतात. भावनाचे बंध हे नेहमी जुळत नसतात. मिळतात येथे माणसे लाखो हजारोनी, पण या मधलीवाडी विकास मंडळासारखी माणसे रोज मिळत नसतात. त्यासाठी जबरदस्त योगायोग असावे लागतात. योगायोग असावे लागतात. योगायोग असावे लागतात. आणि या तरुण वर्गाबद्दल काय बोलावं मंडळी. बरोबर. आज गणेश क्रीडा मंडळ त्या ट्रॉफ्या बघितल्या ना जवळजवळ माझ्या हाईट एवढ्या ट्रॉफ्या आहेत रासम साहेब. आणि त्या पण 1-2 नाही, जवळजवळ 100 पार केली आहे त्या ट्रॉफानी. बरोबर. यांच्यासाठी त्यांच्यासाठी टाळ्यांचा प्रतिसाद द्या. कारण हे असं देखील रूप प्रत्येक गावामध्ये बघायला मिळत नाही मंडळी. म्हणून ते गणेश कृपा मंडळ काय म्हणतंय, आम्ही आमच्याच उर्मीत असतो. आम्हाला भीती नाही कोणाच्या बापाची, करतो कष्ट आणि सेवा आई बापाची. लोक विचारतात ही पोरं कोणाची, लोक विचारतात ही पोरं कोणाची. छाताडावरची 2 पटकं उघडी ठेवून अभिमानाने सांगतो ही पोरं गणेश क्रीडा मंडळाची, ही पोरं गणेश क्रीडा मंडळाची, ही पोरं गणेश क्रीडा मंडळाची, गणेश क्रीडा मंडळाची. आणि त्याचबरोबर काय आज महाराष्ट्र सरकारने ज्यांका पहिला 50% आरक्षण होता पण आता एसटी मध्ये पूर्णपणे फ्री केलेला. म्हणजे आज महाराष्ट्र शासनात माहिती आहे की एका नारी शक्तीची ताकद काय आहे. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज त्या सुद्धा या कार्यक्रमामध्ये बहुसंख्येने सक्रिय उपलब्ध आहेत आणि सहभाग त्यांनी घेतला. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खरोखरच नारी शक्तीचा आशीर्वाद असल्यानंतर कुठलाही कार्यक्रम हा अशक्य नाही मंडळी. कारण संसारूपी रथाची 2 चाकं आहेत, एक पुरुष आणि स्त्री. स्त्रीला कमी लेखून चालणार नाही मंडळी. घरामध्ये चालती बोलती लक्ष्मी पाणी भरते. माता सरस्वती होऊन मुलांचा अभ्यास घेते. माता चंडिका अंबिका होऊन घराचं रक्षण करते. माता दुर्गा होऊन घराचं रक्षण करते. अंबिका चंडिका होऊन येणाऱ्या संकटाशी सामना करते आणि गृहलक्ष्मी होऊन आपलं घर सांभाळते. म्हणून अपेक्षा फक्त एवढीच आहे, तिची पूजा करू नका पण एक स्त्री म्हणून तिचा सन्मान जरूर करा. एकदा त्यांच्याकडे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. या ठिकाणी सुरुवातीला भजनाला सुरुवात करतोय. माझ्याकडे 1.25 तासाचा वेळ आहे. स्पर्धेसारखे चला भया.
हर 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 शिव शंभो 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 हर हर शंभो शंभो शंकरा शंकरा गिरिजावरा
भक्तावरी कृपा करी भक्तावरी स्मरणाने हर हर शंभो शंभो शंकरा शंकरा सारे बाबा बाबा पाणी पाणी बाबा बाबा सारे रे 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 धन्यवाद मंडळी, असेच आशीर्वाद असू दे. या ठिकाणी श्री गणेश कृपा मधलीवाडी क्रिकेट क्लब यांच्याकडून हे आशीर्वाद रूपी 510 रुपयाचं पारितोषिक आल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय. या ठिकाणी सन्माननीय चंद्रसेन हेमले यांच्याकडून माझ्यासाठी 100 आणि आमचे पक्वाजवादक प्रणव जितुरी यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय. त्याचबरोबर सन्माननीय महेंद्रजी वारिक यांच्याकडून आशीर्वाद रूपी 100 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. कैलासवासी शिवराम नारायण कुळकर व कैलासवासी चंद्रभागा शिवराम कुळकर यांच्या स्मरणार्थ श्री संदीप शिवराम कुळकर यांच्याकडून हे 250 रुपयाचं पारितोषिक आल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. कैलासवासी शिवराम कुळकर आणि चंद्रभागा कुळकर यांच्या आत्म्यास चिरशांती लाभू दे अशी परमेश्वराची मी प्रार्थना करतोय. धन्यवाद मंडळी. काय मंडळी, एखादा कलाकार म्हटल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि तुमच्या टाळ्या ह्या खऱ्या अर्थाने एखाद्या कलाकाराला प्रेरित करून जात असतात. एक वेळेस पैसे नाही दिला तरी हरकत नाही, पण तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि तुमच्या टाळ्या ह्या महत्वाच्या आहेत मंडळी. आणि पैसे देऊ नको म्हणून सांगले म्हणून देवचे बंद राहा नको. लक्ष्मी हाती दिला असतं नाही हो म्हणा येत नाही. या ठिकाणी आयुष तिर्लटकर यांच्याकडून या प्रणवधुरी यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. मगाशी 100. त्याचबरोबर वर्ल्ड ऑफ कोकणचे सर्व पोलीस अधिकारी सेवेमध्ये सेवानिवृत्त अधिकारी असून या भजनाच्या हरिनामाची गोडी एवढी त्यांना लागली आहे की आज वर्ल्ड ऑफ कोकण हा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अगदी जगभर भजनाच्या माध्यमातून ते पोहोचतायत. आणि आज या ठिकाणी तुमच्या कार्यक्रमाला ते स्वतः या ठिकाणी हजर आहेत. आणि त्यांच्याकडून माझ्यासाठी 250 आणि आमचे पक्वाजवादक 250 यांच्याकडून या आशीर्वाद रूपी पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. काय मंडळी, माणसाचं कर्म चांगलं पाहिजे. रूपावलीला सुरुवात करतोय, पण रूप कोणाचं पाहावं तर त्या परमेश्वराचं. पण ते रूप कसं पाहावं त्याचं उदाहरण ज्ञानोबा माऊलींनी दिलंय मंडळी. माणसाचं कर्म चांगलं पाहिजे, कर्म चांगलं पाहिजे असं का म्हणतोय, कारण पूर्वीच्या युगात असायचं मागच्या जन्मी करा आणि पुढच्या जन्मी भरा. पण ह्या कलियुगात तसं नाही. कलियुगात ह्या जन्मी करा आणि ह्या जन्मी भरा. कारण तुम्ही जर धर्म कराल तर त्या परमेश्वराकडे तुम्हाला मागावं लागणार आहे. पण माणसाचं जर कर्म चांगलं असेल ना तर त्या परमेश्वराला तुम्हाला नक्कीच द्यावं लागणार आहे मंडळी. आणि याच ठिकाणी याचं मूर्तिमंत उदाहरण या विकासवाडी मधलीवाडी विकास मंडळाकडून पाहायला मिळतंय. कारण त्यांचं कर्म चांगलं आहे. आणि त्याला उदाहरण म्हणून सांगतो, ज्यावेळेला पहिल्यांदा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता ही 4 भावंडे ज्यावेळेला पहिल्यांदा पंढरपुरामध्ये आली, विठ्ठलाचं रूप पाहिल्यानंतर त्यांना फार आनंद झाला. आणि त्या विठ्ठलाच्या रूपाचं वर्णन करत असताना शेजारी उभ्या असलेल्या मुक्ताईला ज्ञानोबा माऊली म्हणतायत, अगं मुक्ते, रूप पाहत आलोचनी सुख झाले व साजणी. शेजारी उभ्या असलेल्या मुक्ताईला कौतुकाने साजणी म्हणतायत. मग ती मुक्ताई म्हणते, अरे दादा, त्या विठ्ठलाचं रूप पाहिल्यानंतर तुम्ही आनंदी झालात,
मग असं इतर लोकांना का वाटत नाही? तुम्ही म्हणता तो हा विठ्ठल वरवा, तो हा माधव वरवा, मग असं इतर लोकांना का वाटत नाही? त्यावेळेला ज्ञानोबा माऊलीने किती छान आणि उत्तम उदाहरण देऊन पटवून दिलं बघा. ज्ञानोबा माऊलीने काय सांगितलं? अगं मुक्ते, बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. तुमची जर पूर्वजन्मीची जर पुण्याई असेल ना, तरच अशा भरगच्च अशा कार्यक्रमांचं तुम्ही आयोजन करू शकता किंवा त्या परमार्थात किंवा त्या परमेश्वराच्या सेवेमध्ये तल्लीन होऊ शकता मंडळी. म्हणून त्या ज्ञानोबा माऊलीने ह्या कलियुगात ते 3 मार्ग सांगितले परमेश्वराची आवड उत्पन्न होण्यासाठी. काय? एक नित्य नेमाने ईश्वराची उपासना, नीती धर्माचं आचरण. नित्य नेमाने ईश्वराची उपासना, नीती धर्माचं आचरण आणि आपल्या हिंदू धर्माचं रक्षण. आणि हे 3 मार्ग परमेश्वराची आवड उत्पन्न होण्यासाठी सांगितलं. आणि शेवटी त्यांनी काय सांगितलं? अगं मुक्ते, सर्व सुखाचे आधार तो विठ्ठलच आहे, पण तो केवळ मूर्तीत नसून संपूर्ण चराचरात भरलेला आहे मंडळी. म्हणून माणसाने माणसातला देव ओळखला पाहिजे. या ठिकाणी याचं मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी या मधलीवाडी विकास मंडळाकडून पाहायला मिळते. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण असा सुंदर कार्यक्रम आहे. कोणालाही वाटत नाहीये की हा कार्यक्रम सोडून बाजूला जावं, म्हणून एवढी जबरदस्त उपस्थिती एरम साहेब तुमच्या या कार्यक्रमाला आपल्याला पाहायला मिळते. खरोखर आज माझ्याकडून आणि माझ्या गावदेव प्रसादी भजन मंडळाकडून तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. धन्यवाद.
धन्यवाद मंडळी. वेळ कमी आहे, गजराकडे वळतोय. या ठिकाणी सुधीरजी हेमले यांच्या स्मरणार्थ शिवरामजी तांबे यांच्याकडून आशीर्वाद रूपी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लावू दे अशी परमेश्वराच्या प्रार्थना करतोय. त्याचबरोबर आज लोकांना आईचं महत्त्व सांगा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांच्या आई वडिलांना या लोकांना माहिती द्या. या ठिकाणी 50 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतो. धन्यवाद. नक्कीच गजराच्या माध्यमातून नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करणार. या ठिकाणी या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष बिपिनजी एरम साहेब यांच्याकडून माझ्यासाठी 250 रुपये आणि या आमचे पक्वाजक प्रणव धुरी यांच्यासाठी 250 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. काय ती टोटल मारून ठेव. खूप खूप आभार साहेब. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभू दे. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा. ऐका सत्यनारायणाची कथा, ही ऐका सत्यनारायणाची कथा, ही ऐका सत्यनारायणाची कथा. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा. ऐका सत्यनारायणाची कथा, ही ऐका
करून ठेवलाय ते म्हणजे वारकरी संप्रदाय. रामकृष्ण हरी म्हणजे काय? रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार माणसाला ही जीवनाची नैया तारण्यासाठी मदत करतो मंडळी. राम आयुष्यामध्ये महत्वाचा आहे. ज्यावेळेला सेतू बांधण्याचं कार्य सुरू असताना हनुमंत प्रत्येक दगडावरती श्रीराम लिहायचा आणि पाण्यामध्ये टाकायचा आणि तो दगड पाण्यामध्ये तरंगायचा. हे कोणी पाहिलं तर प्रभू रामचंद्राने पाहिलं. प्रभू रामचंद्राने सुद्धा हे दगड उचलला, पाण्यामध्ये टाकला, पण तो दगड पाण्यामध्ये बुडाला. रामचंद्रांना आश्चर्य वाटलं. हनुमंताकडे गेल्याने हनुमंताला विचारलं, अरे हनुमंता, तू पाण्यात टाकल्यानंतर तो तरंगतो आणि मी टाकल्यानंतर तो कसा काय बुडतो? हनुमंतानी काय सांगितलं? देवा, प्रभू रामा, तुम्ही ज्यांच्या आयुष्यामध्ये आलात तो दगड सुद्धा तरला आणि जो तुमच्या हातून निसटला तो या संसाररूपी महासागरामध्ये पुरता बुडाला. मंडळी, पुरता बुडाला. म्हणून आयुष्यामध्ये राम महत्वाचा आहे. राम महत्वाचा आहे. ज्या वेळेला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांचं 500 वर्षानंतर ज्या वेळेला मंदिर उभं राहिलं, संपूर्ण भारतामध्ये दिवाळी सारखा सण साजरा करण्यात आला. कसा तो बघा. हर घर में अभय कही नाम, जय जय श्री राम. हर घर में अभय कही नाम, कही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, वेळ कमी आ. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हम हिंदू है बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर. बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर. हम जिद पर आ जाए तो कर देंगे हम सबको ढेर. कर लेंगे हम सबको ढेर, कर लेंगे हम सबको ढेर. जहाँ राम ने जन्म लिया है मंदिर वही बनाएंगे. मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे. ओ राम नाम का भगवा सारे भारत में लहराएंगे. राम नाम का पी के प्याला, जय जय श्री राम. राम नाम का पी के प्याला राम की धुन में डोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय श्री राम. बच्चा बच्चा जय जय श्री राम. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. हो महाड चिपळूण संगमेश्वर, पुढे लांजा राजापूर. पुढे लांजा राजापूर, पुढे लांजा राजापूर. हा दापोली खेड गुहागर, रत्नागिरी जिल्ह्यावर. रत्नागिरी जिल्ह्यावर, रत्नागिरी जिल्ह्यावर. गणेश पूजती लक्ष वेदिनी, हो गणेश पूजती लक्ष वेदिनी, शक्ती तुरा नाचून. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. हो खारे पाटण नांदगाव पिठा, कणकवली कसाल आणि कंटा. कणकवली कसाल आणि कंटा, कणकवली कसाल आणि कंटा. हो कुडाळ पावशी पणजूर तिथा, पुढे मालवण किनार पट्टा. पुढे मालवण किनारपट्टा, पुढे मालवण किनारपट्टा. गौरी गणपती आणून पूजती, हो गौरी गणपती आणून पूजती, घरोघरी सारे जण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. बघा मंडळी, गजर आहे. या ठिकाणी माझ्या बुद्धीला पटेल, अल्पशा बुद्धीला पटेल त्याप्रमाणे एक छोटासा गजर आहे या कार्यकारिणीवरती आणि या मंडळावरती रचण्याचा प्रयत्न केलाय. या ठिकाणी तेजाराम माळगाव यांच्याकडून प्रणव धुरी यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. लाख लाख आभार मानतो. धन्यवाद.
प्रेम वर वर लग तुझ आता मन भरलं ग तुझ गद्दारी करून तुझ म्हणती गद्दार मला गद्दारी करून तुझ म्हणती गद्दार मला पाखरा आघात केलं तुला पाखरा आघात केलं तुला आघात केलं तुला देवा दरबार हा तुझा भाविकांनी सजला पहा देवा दरबार हा तुझा भाविकांनी सजला पहा दरबार हा तुझा भाविकांनी सजला पहा देवा दरबार हा तुझा भाविकांनी सजला पहा देवा दरबार हा तुझा भाविकांनी सजला पहा या पडेल गावी फुललाच भक्तीचा मळा या पडेल गावी फुललाच भक्तीचा मळा सोहळा सुखाचा रंगला त्रैवार्षिक पुरेला सोहळा सुखाचा रंगला त्रैवार्षिक पुरेला सोहळा सुखाचा रंगला त्रैवार्षिक पूजेला देवा दरबार हा तुझा भाविकांनी सजला पहा देवा दरबार हा तुझा भाविकांनी सजला पहा या पडेल गावी फुललाच भक्तीचा मळा या पडेल गावी फुललाच भक्तीचा मळा सोहळा सुखाचा रंगला त्रैवार्षिक पूजेला सोहळा सुखाचा रंगला त्रैवार्षिक पूजेला आनंदाने मनोभावे करती पूजा अर्चा 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 पाहुणी कार्यक्रम होते घरोघरी चर्चा पाहुणी कार्यक्रम होते घरोघरी चर्चा पाहुणी कार्यक्रम होते घरोघरी चर्चा पाहुणी कार्यक्रम काय म्हणतो बघा आनंदाने मनोभावे करीती पूजा अर्चा आणि हा कार्यक्रम पाहून होते घरोघरी चर्चा मंडळी ही संस्कृती हा पिढ्या पिढ्यांचा वारसा आज हे मंडळ जपतय आज बघा ना भक्तांमध्ये श्रेष्ठ भक्त म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो तो म्हणजे भक्त प्रल्हाद एका दैत्य कुळात त्याचा जन्म झाला पण जन्मताच मुखामध्ये नारायण नामाचा जप पण बापाला ते पटलं नाही त्याने त्याला कड्यावरून ढकलून दिलं उकळ त्या तेलात तळलं भजीत तसो हत्तीच्या पायाखाली सुद्धा दिला पण त्यातून सुद्धा तो तरला का कारण त्याच्या मुखामध्ये अखंड नारायण नामाचा जप होता म्हणजे काय थोडक्यात काय देव तारी त्याला कोण मारी म्हणजे त्यावेळेला मुलगा नामस्मरण करत होता पण ते बापाला पटलं नाही पण आताच्या कलियुगात जर बाप नामस्मरण करत असेल तर त्या आताच्या पिढीला पटत नाही मंडळी इथे गावचं सांगत नाही पण मुंबईच्या ठिकाणी जर गेलात ना एखाद्या जर बापाने एखाद्या जर मुलाने बापाला सल्ला दिला तर बाप तर ऐकतच नाही पण बापाने मुलाला सांगितलं अरे ते अमेरिकेन बघ ह्यो पण लहान होतो तेव्हा कमी ना होतो माझं जोडीवालो ओ एकदा त्याच्या आज्याने ते काय विचारल्यानी आजोबानी अरे ते अमेरिकेन बघ अमेरिकेन चंद्रावरती पाण्याचा आणि बर्फाचा शोध लावला ह्याच्यातून तू काय शिकलं ह्यो ऐकता याने सांगलं हो आज्यानू त्याच्यातून शिकण्यासारख्या काय त्यांनी ऑलरेडी चंद्रावर पाण्याची आणि बर्फाची सोय केलेली आहे म्हणजे येणाऱ्या 31ला आपण फक्त खंबू आणू शकूनच नव्हतं म्हणजे इतकं पोचलेलो होतो हळूहळू तुमका कळत पण बघा म्हणजे त्यावेळेला मुलगा नामस्मरण करत होता पण ते बापाला पटलं नाही हल्ली काय झालंय पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करते मुंबईच्या ठिकाणी जर गेलात ना तर आपली संस्कृती पडायला नकोय आपली संस्कृती पडायला नको पाश्चात्य संस्कृती बाहेरचे देश जे करतायत ते आपली आताची तरुण पिढी करते मुंबईच्या ठिकाणी गावचं मी सांगत नाही म्हणजे बघा पण बाहेरचे देश आपल्या भारतीय संस्कृतीचं अनुकरण करतायत मंडळी म्हणजे ही किती महान संस्कृती आहे
अहो खोटं नाही सांगत. मगाशी कोणीतरी चिठ्ठी देऊन सांगितलं की आईवरती सांगा. आई, अहो जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचं उद्धारी. म्हणून शिकावयाच्या आधी म्हणूया आई. मराठी भाषा हो. आई. आई म्हटल्यानंतर तिच्या मातृत्वाला पाझर फुटतो ती आई. बाबा हे शब्द मराठी भाषेतले, पण आता हे कालबाह्य होत चालले. आता मम्मीला मम्मी, मॉम, डॅड. मम्मी म्हणजे काय? MUMMY. मम्मी म्हणजे ज्याका मेलेल्या माणसात जास्त दिवस ठेवतात ते का मम्मी म्हणतात. थोड्या दिवसांनी असं होणार, मम्मी म म्हणणार, डॅडी ड म्हणणार आणि दोघांचा जिवंतपणी मडा करून मोकळं होणार. म्हणजे ही सध्याची परिस्थिती आहे. अहो आई सामान्य गोष्ट नाही. आई म्हणजे काय? अहो एका मुलाने वडिलांच्या निधनानंतर वडिलांचं निधन झालं आणि एका मुलाने आपल्या आईला वृद्धाश्रमामध्ये नेऊन ठेवलं. कित्येक दिवस तो त्या वृद्धाश्रमामध्ये फिरकला नाही. एका दिवशी त्या वृद्धाश्रमामधून फोन आला की तुमच्या आईची प्रकृती फार गंभीर आहे, तुम्ही त्या वृद्धाश्रमामध्ये येऊन भेट द्या. मुलगा तातडीने निघाला, वृद्धाश्रमामध्ये येऊन पोचला. पाहतो तर काय आईची प्रकृती खरंच फार गंभीर होती. न राहून मुलाने आईला विचारलं, आई तुझ्यासाठी मी काय करू? तुझ्यासाठी मी काय करू? आई हसायला लागली. हो अरे उभ्या आयुष्यात काय केलंच नाही, आता मी मरण पंथाला लागले आणि मला विचारते. मनात असा तिच्या विचाराला, पण तरी सुद्धा नकळत त्या आईने त्या मुलाला सांगितलं, अरे ह्या वृद्धाश्रमामध्ये पहिले पंखे बसव. इथे एकही पंखा नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इथे एक रेफ्रिजरेटर आणून ठेव, एक फ्रीज आणून ठेव ज्यामध्ये अन्न चांगलं राहतं. मुलगा म्हणतोय, अगं आई तू आता मरण पंथाला लागलेस आणि हे सगळं तुम्हाला आता का सांगतेस? त्यावेळेला ती आई सांगते, अरे प्रचंड उकडत असताना आणि भुकेमुळे मला तीव्र वेदना होत असताना सुद्धा मी ह्या वृद्धाश्रमामध्ये दिवस काढले. पण ज्या वेळेला तुझी मुलं तुला ह्याच वृद्धाश्रमामध्ये आणून ठेवतील त्यावेळेला तू हे सगळं कसं सहन करशील याची मला काळजी वाटते. ती आई आहे मंडळी. म्हणून एकदा प्रत्येकाने आपल्या आई वडिलांसाठी टाळ्या वाजवा मंडळी. ही आई आहे. म्हणजे आपल्याला होणारा त्रास बाजूला राहिला, पण माझ्या मुलाला पुढे जाऊन त्रास होऊ नये याची उपाययोजना करणारी ती आई आहे मंडळी. जगाच्या पाठीवर दोन माणसं अशी आहेत की त्याच्यावर मुलाने किती जरी अत्याचार केला तरी मुलाच्या हिताचाच ते विचार करणार, वाईटाचा विचार करणार नाही. म्हणून एकदा जन्मदाते आई बाप तुमच्यापासून आपल्यापासून जर वेगळे झाले, एकदा का गेले स्वर्गवासी झाले ना, की या संसाररूपी महासागरात आपण खऱ्या अर्थाने पोरके झालेलो असणार मंडळी. म्हणून प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची कदर केली पाहिजे मंडळी. म्हणून म्हणतोय बघा, आनंदाने मनोभावे करती पूजा अर्चा, पाहुणी कार्यक्रम होते घरोघरी चर्चा. पाहुणी कार्यक्रम होती घरोघरी चर्चा, पाहुणी कार्यक्रम होती घरोघरी चर्चा. जल्लोष उत्साहाचा जपण्या संस्कृतीला, जल्लोष उत्साहाचा जपण्या संस्कृतीला. उत्साहाचा जपण्या संस्कृतीला. या पडेल गावी फुलला भक्तीचा मळा, या पडेल गावी फुलला भक्तीचा मळा. आयोजन दमदार नियोजन भारी, आवर्जून भेट देती सारे मानकरी. आवर्जून भेट देती सारे मानकरी, आवर्जून भेट देती सारे मानकरी. आयोजन दमदार नियोजन भारी, आवर्जून भेट देती सारे मानकरी. आवर्जून भेट देती सारे मानकरी, आवर्जून भेट देती सारे मानकरी. बघा, आयोजन दमदार आणि नियोजन भारी. म्हणून मगाशी सुरुवातीला सांगितलं ना, कुठल्याही कार्यक्रमाचं आयोजन केल्यानंतर त्याचं सुनियोजन लागतं आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळतं. म्हणून अशा या कार्यक्रमांचं जेव्हा तुम्ही कधी आयोजन करू शकता, जेव्हा तुम्हाला आपल्या माणसाचं कौतुक असेल. आज आपल्या माणसाचं कौतुक केलं पाहिजे. हो व्हिएतनाम एक लहान राष्ट्र,
व्हिएतनाम एक लहान राष्ट्र, पण त्याने अमेरिकेवरती विजय मिळवला. जवळजवळ 20 वर्ष युद्ध चालू होतं आणि त्या युद्धामध्ये अमेरिका पुरता पराभूत झाला. पत्रकार परिषद भरली आणि त्या व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांना त्या पत्रकारांनी प्रश्न विचारला, अहो अमेरिका बलाढ्य राष्ट्र, अमेरिका बलाढ्य राष्ट्र, पण तुम्ही हा विजय सहज संपादन केला, तो कसा काय? त्यावेळेला व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष काय म्हणाले, तुमचं बरोबर आहे, अमेरिका बलाढ्य राष्ट्र आहे, पण त्यांना हरवण्यासाठी, त्यांना नमविण्यासाठी मी एका महान राजाचं चरित्र वाचलं. मंडळी, महान राजाचं चरित्र वाचलं. न राहून त्या पत्रकारांनी पुन्हा एकदा त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. अहो काय मग तुझं मोठेपणा सांगताय त्या राजांचा, तुम्ही एवढं त्यांच्याबद्दल बोलताय ना, मग तो महान असा राजा कोण आहे? मी तुम्हाला आपल्या राज्यातलं, महाराष्ट्रातलं सांगत नाही, परराष्ट्रातलं, परदेशातलं मी तुम्हाला सांगतो. व्हिएतनाम, त्यांनी काय सांगितलं, तो महान असा राजा कोण आहे? पत्रकारांनी प्रश्न विचारला. ओ व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष जाग्यावर उभे राहिले, छातीवरती हात ठेवला आणि तुम्हा आम्हा सर्वांची छाती अभिमानाने फुगेल असं वाक्य पुढे म्हणाले. ते काय म्हणाले, तो महान असा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मंडळी, ही आपल्या राजाची ताकद आहे, ही आपल्या माणसाची ताकद आहे. म्हणजे बाहेरच्या देशामध्ये टिचभर आहे, पण ते आपल्याला हातभर करून सांगतात. पण आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या राजाचं आभाळभर आहे, पण आपण सांगायला कमी पडतोय. मंडळी, म्हणून आपल्या माणसाचं कौतुक करू भया. ह्या मी प्रत्येक बारी सांगत असतो, एकदा ह्याला मन मनावर घेतल्या, आपल्या माणसाचं कौतुक करू भया. घराकडे गेलो, लग्नात 5 वर्ष झाली, बायकोन आपलं जेवण घेतलं, जेवणाचं ताट आणून ह्याच्या समोर ठेवल्यान, ह्यानं फक्त भाकरीचं तुकडं मोडल्यान आणि भाजी एक बुडवल्यान आणि तोंडात घातल्याबरोबर बायकोचं नुसतं कौतुकाचं वर्षाव करूक लागलो, कौतुकाचं वर्षाव करूक लागलो. म्हणाक लागलो, काय तुझ्या हातात गो चव, जी काय तुझी भाजी बनवलंस, खरोखर 1 नंबर भाजी बनवलंस. त्याबरोबर ती जी काय भडाकली, जा काय हातात धरता ती फेकून मारूक लागली, जा काय गावात धरता आणि फेकून मारता. तो भडाकलो सुजित परब. म्हणाक लागलो, अरे 5 वर्ष लग्नात झाली, आतापर्यंत तुझा भंगला कौतुक करूक नाही, काल वंजारी बुवाची बारी बघलोय आणि तुझा कौतुक केलंय, तू तुम्हाला भांडी फेकून मारत. त्यावर ती म्हणाक लागली, अरे आपल्या लग्नात 5 वर्ष झाली, तऱ्हेचे तुका पदार्थ बनवून घातलंय, पण भंगला कधीच माझा कौतुक करूक नाही, आणि आज घराकडतो गॅस सरलो म्हणून शेजारच्या कदमीनेकडसून तुका भाजी आणून वाढली, ती तुका गोड लागली. म्हणजे ही परिस्थिती आहे मंडळी. म्हणून आपल्या माणसाचं कौतुक करा, पण आधी भाजी बिजी घैसून इली ती बघा, नाही तर मग परिस्थिती डेंजर आहे. म्हणून म्हणते बघा, आयोजन जमला नियोजन भारी, आवर्जून भेट देती सारे मानकरी, आवर्जून भेट देती सारे मानकरी, आवर्जून भेट देती सारे मानकरी. पडेल मधल्या वाडीचा हेवावती पंचक्रोशीला, 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 पडेल मधल्या वाडीचा हेवावती पंचक्रोशीला. अशीच कीर्ती व्हावी जगतीच प्रार्थना, अशीच कीर्ती व्हावी जगतीच प्रार्थना. सोहळा तुझा रंगला, दैवाची फुलेला, सोहळा तुझा रंगला, दैवाची फुलेला. देवा दरबार हा तुझा भाविकांनी सजला पहा, देवा दरबार हा तुझा भाविकांनी सजला पहा,
असा निळा सावळा 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 डोळे भरी पाहिला करकटेवरी गळा वैजयंती माळा भाळी कस्तुरीचा टिळा शोभला पंढरीचा हो पंढरीचा 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 टिळा सावळा गगना डोळे भरी पाहिला पंढरीचा टिळा सावळा गगना डोळे भरी पाहिला करकटेवरी गळा वैजयंती माळा भाळी कस्तुरीचा टिळा शोभला करकटेवरी गळा वैजयंती माळा भाळी कस्तुरीचा टिळा शोभला
पसरत रोज वृंदावनी मोडी लोढाधरी तोच नाथाधरी वालुकावनी कुंतला नाथी आवडी मंदिरी अपधारा सती गाना माऊली भाव भोळा तिथे गावला तो तिथे भाव नाही तिथे सांग गावला का बघा तुम्ही महाराजांना लागला देव गावाला. बघा तुम्ही महाराजांना लागला देव गावाला. बघा तुम्ही महाराजांना लागला देव गावाला. दिव्य सोहळा माऊली डोळा देह माऊली माऊली झाला रंगी रंगला जीव रंगला ओवरी आनंदी आनंद झाला दिव्य सोहळा माऊली डोळा देह माऊली माऊली झाला रंगी रंगला जीव रंगला ओवरी आनंदी आनंद झाला माऊली मुठी भेट पंढरी जीवन लग्नाची अर्पण केला देह विठ्ठल, देह विठ्ठल, देह विठ्ठल, विठ्ठल झाला. देह विठ्ठल, विठ्ठल झाला. नामघोषात देह नाला. देह विठ्ठल, विठ्ठल झाला. देह विठ्ठल, विठ्ठल झाला. देह विठ्ठल, विठ्ठल झाला. नामघोषात देह नाला. देह विठ्ठल, विठ्ठल झाला. देह विठ्ठल, विठ्ठल झाला. देह विठ्ठल, विठ्ठल झाला. दर्शनाची व्याकुळ झालो रूप तुझे पाया पावन होईल तव चरणाची पतित माझी काया ओ पतित माझी काया आवडे विठाई ठाणाई आवडे विठाई ठाणाई वागणीचे एक तुझी आता प्राणा माझी व्यथा पांडुरंगा आवडे विठाई ठाणाई आवडे विठाई ठाणाई तुझी या ओढला दिसे घोळा वाटही विरळा दिसे मनला आवडे विठाई ठाणाई आवडे विठाई ठाणाई चांदोरा हुडाशी कविला माता चांदोरा हुडाशी कविला माता देव तुझे माझा शोधू आता कोणी पाहिला कोणी पाहिला कोणी पाहिला 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 ओ माझा देव कोणी पाहिला कोणी पाहिला 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 ओ माझा देव कोणी पाहिला 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 ओ माझा देव कोणी पाहिला विठ्ठल विठ्ठल गजर उभे हा दुमदुमची पंढरी ताळ मृदुंगे वाजत गाजत नाव तुझे श्रीहरी नाव तुझे श्रीहरी पलीकडे ये मला पलीकडे ये भांडुरंगा पलीकडे चंद्रभागा पलीकडे ये मला पलीकडे ये भांडुरंगा पलीकडे चंद्रभागा ओ पलीकडे चंद्रभागा पलीकडे चंद्रभागा पलीकडे चंद्रभागा पलीकडे चंद्रभागा अलीकडे ये मला पलीकडे ये पांडुरंगा पलीकडे चंद्रभागा पलीकडे ये मला पलीकडे ये पांडुरंगा पलीकडे चंद्रभागा पलीकडे चंद्रभागा पलीकडे चंद्रभागा सर्व
प्रभाकर कुळकर यांच्या स्मरणार्थ प्रथमेश प्रभाकर कुळकर यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय. प्रभाकर कुळकर यांच्या आत्म्यास चिरशांती लाभू दे अशी परमेश्वराच्या मी प्रार्थना करतोय. त्याचबरोबर कैलासवासी सागर श्रीधर येरम यांच्या स्मरणार्थ सौरभ श्रीधर येरम यांच्याकडून पक्वाजोदक प्रणव धुरी आणि बुवा यांस 250 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. कैलासवासी सागर श्रीधर येरम यांच्या आत्म्यास चिरशांती लाभू दे अशी परमेश्वराच्या मी प्रार्थना करतोय. धन्यवाद. या ठिकाणी नरगोलवाडी ग्रामस्थ मंडळ व मुंबई विकास मंडळ पडेल नरगोलवाडी यांच्या संयुक्त विद्यमानेची सत्यनारायणाची महापूजा 9 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित केली आहे. तरी सर्व भाविकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा. रात्र 9:30 वाजता आमने सामने डबलबारीचा जंगी सामना गौरव पांचाळ संगमेश्वर विरुद्ध बुवाशी चंद्रकांत जाधव भांडूप यांच्याकडून हा अतिशय सुंदर असा सामन्याचं आयोजन केलं. प्रत्येकाने लाभ घ्यावा. या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक केलं मंडळाच्या वतीने स्वीकारतो. लाख लाख आभार मानतो. धन्यवाद. त्याचबरोबर सन्माननीय आबाजी कुळकर यांच्याकडे आशीर्वाद रूपी 200 रुपयाचं पारितोषिक आलं मंडळाच्या वतीने स्वीकारतो. लाख लाख आभार मानतो. धन्यवाद. सर्व भजन प्रेमी मंडळ विकास मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. आपण या भजनाचा आस्वाद घेतात. फक्त सर्वांसाठी एक प्रेमाची सूचना आहे. याच सभा मंडपाच्या बाजूला महापुरुषाचं देवाचं स्थान आहे. कृपया सर्व भजन प्रेमींना विनंती आहे की त्या बाजूला लघवीसाठी जाऊ नये. आपल्याला जायचं असेल त्या खालच्या विहिरीच्या खालच्या बाजूला या ठिकाणी जायचं आहे. या ठिकाणी देवस्थान आहे. कृपया आपण काळजी घ्या. आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद. रंगदेवता माते गणपती गजानन महाराव देवी सत्यनारायण महादेव दत्त महाराज बजरंग बली. या ठिकाणी या पंचक्रोशीतलं एक रत्न सुप्रसिद्ध पक्वाजोदक बंटीमुळे यांच्याकडून आशीर्वाद रूपी माझ्यासाठी 100 रुपये आणि आमचे पक्वाजोदक प्रणवधुरी यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतो. धन्यवाद. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतोय. सुवान संदेश कुळकर यांच्याकडून आशीर्वाद रूपी 100 रुपयाचं पारितोषिक आल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतो. आयुष प्रदीप तिर्लोटकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्यांच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती परमेश्वराने लवकरात लवकर पूर्ण करावी. तुम्हाला सर्वांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य द्यावं. धन्यवाद. या ठिकाणी नितीन मंचेकर, मोतीराम मंचेकर, सहदेव मंचेकर यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. यांचे माफ करा, नितीन मंचेकर, मोतीराम मंचेकर, सहदेव मंचेकर यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी सुवर्ण मंचेकर यांच्याकडून आशीर्वाद रूपी 300 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. कैलासवासी नितीन मंचेकर, मोतीराम मंचेकर, सहदेव मंचेकर यांच्या आत्म्यात चिरशांती लाभू दे अशी परमेश्वराची प्रार्थना करतोय. धन्यवाद. त्याचबरोबर सुहास कामतेकर आणि महेंद्र वारिक यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतो. धन्यवाद. बाबीराम वारिक, अरे वा, धन्यवाद. बाबीराम वारिक यांच्याकडून आमच्या कोरससाठी हे 150 रुपयाचं पारितोषिक आल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. धन्यवाद. त्याचबरोबर बंडू माळगावे यांच्याकडून आमचे पक्वाजोदक, त्याचबरोबर मला आणि आमचे तबलावादक तुषार शिंदे यांच्याकडून आशीर्वाद रूपी 100 रुपयाचं पारितोषिक आल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतो. धन्यवाद. झाली टोटल बरोबर 200 तुमका देऊ गय बघा किती. साई शिर्डीचा, साई शिर्डीचा, साई शिर्डीचा
शिर्डीचा साई शिर्डीचा साई शिर्डीचा केशवा साई शिर्डीचा केशवा साई चरणी भाव 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 साई चरणी माझा भाव साई चरणी माझा भाव साई रूप माझे मनी साई रूप माझे मणी साई रूप माझे मणी साई रूप 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 साई रूप माझे मणी साई रूप माझे मणी हो साई रूप मध्ये मणी साई रूप मध्ये वाणी साई रूप मध्ये वाणी साई शिर्डीचा ओ साई शिर्डीचा साई शिर्डीचा केशवा साई चरणी माझा भाव साई चरणी माझा भाव साई चरणी माझा भाव सर्व काळ माझे चित्ती सर्व काळ माझे चित्ती सर्व काळ माझे चित्ती साई कृपेची सगुण मूर्ती साई कृपेची सगुण मूर्ती साई कृपेची सगुण मूर्ती सर्व काळ सर्व काळ सर्व काळ माझे चित्ती साई कृपेची सगुण मूर्ती साई कृपेची सगुण मूर्ती साई कृपेची सगुण मूर्ती साई कृपेची सगुण मूर्ती साई शिर्डीचा ओ साई शिर्डीचा साई शिर्डीचा केशवा साई चरणी माझा साई चरणी माझा साई चरणी माझा हृदय साठवू साठवू रूप 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 दास झाला तुझ रूप दास झाला तुझ रूप दास झाला तुझ रूप दास झाला दास झाला दास झाला तुझ रूप साई शिर्डीचा ओ साई शिर्डीचा साई शिर्डीचा केशवा साई चरणी माझा साई चरणी माझा साई चरणी माझा साई शिर्डीचा केशवा केशवा साई शिर्डीचा केशवा साई चरणी माझा चरणी माझा चरणी माझा हरे कृष्णा तुझ्या रे खेळाचे भय वाटे रे भय वाटे भय वाटे कान्हा मोहना रे कान्हा कान्हा मोहना रे तू थकविले ब्रह्माधिकार कान्हा रे कान्हा मोहना रे केळाचे
धन्यवाद मंडळी. या ठिकाणी गजर घेतोय आणि माझ्या कार्यक्रमाची सांगता करतोय. या ठिकाणी पडेल कॅन्टीन टेम्पो संघटना यांच्यामुळे आशीर्वाद रुपये 200 रुपयाचा पारितोषिक आल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मंडळ. प्रभाकर कुळकर आणि मधुकर कुळकर यांच्या स्मरणार्थ सागर कुळकर यांच्याकडून माझ्यासाठी 250 आणि आमचे पक्वाजातक 250 या ठिकाणी पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतो. धन्यवाद. सन्मान्य प्रभाकर आणि मधुकर कुळकर यांच्या आत्म्यास चिरशांती लाभू दे अशी परमेश्वराच्या प्रार्थना करतो. धन्यवाद. प्रशांती प्रशांत मंचेकर यांच्या स्मरणार्थ वैष्णवी कौस्तुभ आणि वैष्णवी यांच्यावर 100 रुपयाचा पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतो. धन्यवाद. काय आहे थोडी उशीर होतोय त्यामुळे गडबडीत एखाद्याचं नाव चुकून गेलं असेल तर माफ करा. या ठिकाणी सुजित परब आणि माझा प्रथमच या ठिकाणी सामना होतोय त्यामुळे माझ्याकडून पहिल्या वारीत जेवढं बोलणं शक्य आहे त्या अनुषंगाने मी बोललेलो आहे. खरोखरच दुसऱ्या वारीची रंगत ते वाढवतील आणि पारंपरिक वारी आहे. 2 तासाचा कार्यक्रम त्यांचा होणार आहे. त्याच्याबद्दल त्याच्या माध्यमातून भारूड एक पर्वणी आहे सर्वांना भजन रसिकांसाठी आणि या माध्यमातून ते काय जे प्रतिवार करतील त्या अनुषंगाने तिसरा कार्यक्रम माझा होईल. धन्यवाद. हे भगवंता दीनदयाळा याच क्षणी तू सत्यनारायणा माझी नौका किनाऱ्याला सत्यनारायणा माझी नौका किनाऱ्याला सत्यनारायणा माझी नौका किनाऱ्याला हे भगवंता दीनदयाळा हे भगवंता दीनदयाळा याच क्षणी तू सत्यनारायणा माझी नौका किनाऱ्याला सत्यनारायणा माझी नौका किनाऱ्याला ओ नारायणा नारायणा संभाळ तुझ्या भक्तजना 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 हे भगवंता दीनदयाळा हे भगवंता दीनदयाळा हे भगवंता दीनदयाळा याच क्षणी तू पाव सत्यनारायणा माझी नौका हरिवणा पुंडलिक वरदा माऊली ज्ञानेश्वर श्री पंढरीनाथ महाराज सत्यनारायण महाराज. धन्यवाद.